शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आहोत साई हायटेक नर्सरी बारामती अण्णांच्या नर्सरीवरती आणि आज नर्सरीवरती जवळपास गुजरातहून शेतकरी आलेले आहेत, यूपी एमपी आणि हे आमचे दादा आपल्या जवळचेच आहेत जालन्याचे। तर त्यांचं म्हणणं होतं की साई हायटेक नर्सरीला आपल्याला भेट द्यायची आणि त्यांची रोपं वगैरे कशा पद्धतीने बनवतात ते बघायचे आहे। तर आज आम्ही इथं आलोत। तर आता मला तिडके साहेब तुम्हीच सांगा की रोपाची क्वालिटी वगैरे, तुम्ही महाराष्ट्रभर नाही भारतात तुम्ही तुमचं चालू आहे काम, तुम्हाला म्हणजे रोपाची क्वालिटी कशी वाटली? नमस्कार, मी डॉक्टर तिडके, सुरत गुजरात येथून। म्हणजे 4 राज्यामध्ये शेडनेट आणि पॉली हाऊसचे कामं चालू आहे। आम्ही बऱ्याच ठिकाणी नर्सरी बघण्यासाठी जातो। तर आज आम्हाला इथं सरांनी सांगितल्याप्रमाणे MK टेक्नॉलॉजी मार्फत आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही बारामती इथं अण्णांच्या नर्सरीला भेट देण्यासाठी आलो। तर आम्हाला जे आम्ही ऐकलं होतं की अण्णांचं रोप हे इतक्या दिवसामध्ये 35-40 दिवसामध्येच तोडा चालू होतो, आम्हालाही अशक्य वाटलं होतं। बघण्यासाठी आम्ही अक्षरशः इथून आलो आणि माझे काही मित्रसुद्धा आलेले आहेत सोबत। तर रोप बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आहे आणि आम्ही लवकरात लवकर बुकिंगसुद्धा करतो आहे लागवडीसाठी। तर मित्रांनो जवळ तिथे तर सगळ्यात महत्त्वाचं 35 दिवसात तोडा चालू होण्याचं कारण म्हणजे अण्णांचं याच्या मागलं मॅनेजमेंट, त्याला जी काही खतं असतील औषधं असतील प्रॉपर जातात। अण्णांचं कोण्या दुकानदाराबरोबर आणि कंपनीबरोबर चालत नाही, कारण इथं बोगसपणा आम्हाला चालत नाही। आम्ही ISI मध्येच काम करतो आणि वारंवार ते सांगतो। आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही ॲड बघत असताल, 80% आज महाराष्ट्रातले असेल, तुमच्या तिकडे आहे का गुजरातला कुठं राहिली का मिरची? कुठंही मिरची राहिलेली नाही, हे टेम्परेचरनं उपटून फेकलेली आहे। लोकांना वेड्यात काढायचं चालू आहे की थोडं फार प्लॉट राहिले तेच व्हिडिओ नेटवर येतात आणि दाखवतात, पूर्णपणे मिरची कुठंही बघायला भेटणार नाही। हा चॅलेंज देऊन सांगतो की पुढल्या काही दिवसामध्ये मिरची 70+ होऊन जाईल, अशी म्हणजे मी गॅरंटी देतो। आणि इथं सांगत नाही तर आम्ही करून दाखवतो। महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये किती मोठी कन्सल्टन्सी असू द्या, त्यांच्याबरोबर आम्ही चॅलेंज स्वीकारायला तयार आहोत। इंडस 11चा आमच्याबरोबर ओपनला कुठेही कुणी प्लॉट लावायचा आणि आमच्याबरोबर तोडा करून दाखवायचा, आमच्या एवढं ॲव्हरेज काढून दाखवायचं। आम्ही खडकात दगडात लावतो तसं तुम्ही लावून दाखवा आणि काढून दाखवा, लोकांना वेड्यात काढू नका। कारण शेतकरी बळीराजा जगला तरच हा देश जगू शकतो। शेतकऱ्यांबरोबर लबाडी करू नका, कारण आज तुम्ही बघताय की तुकाराम मुंडेने आपल्या खायच्या पदार्थामध्ये 80% बोगस औषधं असतील किंवा जे काही केमिकल होते ते बाहेर रस्त्यावर काढून दाखवले। तसंच मला तुकाराम मुंडे साहेबांना एक विनंती आहे की बळीराजांसाठी जे खतं मटेरियल दिले जातात, मीठ दळू दिलं जातं, अन्य प्रकारची बोगसगिरी केली जाते, तिथं तुम्ही एक वेळेस अवश्य त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एकदा त्यांना चाप बसवा। अशा बऱ्याच कंपन्या बोगस महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आज त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही। प्लॉट उपटून टाकायची वेळ आलेली आहे लोकांना। आणि तुम्ही बघू शकता की या रोपाला ब्रँच इथंच निघलेला आहेत आणि ह्या ब्रँचमधूनच लगेच फुटवा होऊन कळी बाहेर निघते आणि पूर्णपणे एकमेव अण्णा फक्त उन्हामध्ये रोपं ठेवून देतात। तुम्ही बघू शकता की 4 ठिकाणी रोपं ठेवले जातात आणि या पद्धतीने हार्डिंग करूनच रोपं दिली जातात। तर आज आमचे सावंतदादा पण आमच्याबरोबर आलेले आहेत। आता सावंतदादा थोडं तुमचं म्हणणं सांगा। नमस्कार, मी अजित सावंत। बोला। मी जालना जिल्ह्यातून आंबोडी इथून आलेलो आहे। मी जवळपास 8 वर्षापासून शिमलामध्ये काम करतो, म्हणजे शिमलाचं उत्पन्न काढण्यासाठी काम करतो शिमला शेतीमध्ये। आतापर्यंत मी बऱ्याच क्वालिटीची रोपं, बऱ्याच नर्सरीची रोपं घेतली, पण मला ह्या हार्डिंगमध्ये रोप आतापर्यंत मिळालेलं नाही आहे। आणि कोणी बी टेम्परेचरमध्ये ठेवून, उन्हामध्ये ठेवून रोप कोणीच देत नाही, पण अण्णा हे काम करतात। त्याच्यासाठी मी खास करून समजा यांच्या मुंडे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत आलो आणि हे रोप पाहिल्याच्या नंतर फार क्वालिटीचं रोप वाटलं आहे आणि हे आवश्यक आहे। ठीक आहे। आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे रोप आहे आणि काडी मजबूत बनवली जाते आणि एकदम डीप। जर आपण हाताचा जर अंगठ्याच्या शेजारचं बोट घेतलं तर पूर्ण ट्रेमध्ये बसतं। एवढ्यामध्ये कोकोपेट असेल, त्यांचे काही खतं औषध असेल, ते सिक्रेट आहे, ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत, पण ही क्वालिटी द्यायला काळीज लागतं आणि सदैव आम्ही शेतकऱ्यासाठी आहोत। काही आता जणांचे म्हणणं आहे की लगेच रोपं पाठवा, पण काही कारणास्तव किंवा उष्णतेमुळं मोठे प्रॉब्लेम येतात, शेतकऱ्यांना तर येतातच। त्याच्यामुळे तुम्ही सदैव एक वेळेस अण्णाची भेट घेऊन आणि रोपामध्ये काम करा आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे राहा। जय जवान, जय किसान।